प्रभाग 10 मध्ये बिग फाईट. राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार मैदानात, राजकारणाला नवबळण. महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच प्रभागातील उमेदवारांच्या लढती आज स्पष्ट झाल्यात. त्यात महापालिकेच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा घडतीये ती म्हणजे प्रभाग 10 ची. येथून भारतीय जनता पक्षाकडून वर्चस्व ग्रुपचे अध्यक्ष सागर मुर्तडकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले. त्यामुळे प्रभागात सागर मुर्तडकर यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरलेले सचिन जाधव, मुदस्सर शेख यांची हवा ही चांगलीच टाईट झाली आहे. जनमानसातील आणि समाज हिताची कामं करणारा चेहरा समोर आल्यानं प्रभागातील लक्षवेधी लढतीकडे संपूर्ण नगरकरांचे लक्ष लागलंय. नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी. आपण पाहताय नगर न्यूज 24. मित्रांनो, नगर परिषदांपाठोपाठ आता महापालिका निवडणुकीसाठी चांगलाच धुराळ उडलाय. उमेदवारी अर्ज भरण्यात आलेत आणि त्यासोबतच अर्ज माघारीसाठी शुक्रवारची शेवटची मुदत आहे. त्यामुळे नेते मंडळींकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे. शहराच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा ही प्रभाग 10 मधील लढतीची होतीये. या प्रभागात भारतीय जनता पक्षाकडून वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. यांच्या विरोधात शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, माजी सभापती मुदस्सर शेख हे रिंगणात आहेत. कोणतंही पद नसताना वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून सागर मुर्तडकर यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात समाज हिताची कामं केली आहेत. हीच सागर मुर्तडकर यांची जमेची बाजू आहे. तसेच समाजासाठी झटणारा नेता असल्यामुळेच आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही टाकली आहे. कोरोना काळात प्रभागातील नेते नागरिकांना मदत न करता घरात बसले होते, परंतु सागर मुर्तडकर हे जनसेवेसाठी तत्पर होते. नगरसेवक तसेच विविध पदे भागूनही प्रभागातील समस्या सोडवता न आल्यानं नागरिकांमधून नगरसेवकांबद्दल ही तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळते. जनहिताची कामे करणारा सागरच हा प्रभागात विकासाची गंगा आणेल आणि प्रभाग समस्यामुक्त करेल, अशी चर्चा आता नागरिक व्यक्त करतायत. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा